हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे। आता आपण व्हिडिओ करिश्मा किचनमध्ये आपण आंबाडीची भाजी करणार आहे। ती आंबाडीची भाजी कशी करायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही भाजी मी आज अगोदर शिजवून घेतली आहे। त्यात जास्त असं म्हणजे खळखळ पाणी उकळेपर्यंत ठेवायचं नाही, फक्त पाणी कडक करायचं आणि त्यामध्ये ही भाजी घालायची आणि ती झाकूनच्या बाजूला ठेवायची। ही आता मी भाजी शिजवून घेतली आहे, ही मी बाजूला ठेवतो। हिला आपण 2-3 वेळा धुणार आहे। मग त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला। 2-4 गड्डे ती लसूण, 3 चमचे तांदळाची कणी, पाऊण वाटी शेंगदाणे, 2 चमचे जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि 10-12 हिरवी मिरची। आता मी भाजी धुवून घेते आणि दाखवते तुम्हाला। ही भाजी आता आपण धुवून घेतली, 2 ते 3 वेळा मी भाजी धुतली आहे आणि सुट्टी करून घेतली अशी। आता यामध्ये आपण लसूण, मिरची आणि जिरं ह्याचा ठेचा केला आहे, हे आता आपण मिक्स करायचा। असं आपण यात मिक्स करायचा। मिरची बारीक झाली। ही तांदळाची कणी आहे, ही पण यात मिक्स करायची। आता ही शेंगदाण्याचं कूट, जास्त बारीक करायचं नाही, जास्त हे करायचं नाही, असं मध्यम। ही तुरीची डाळ 2 चमचे घेतलेली आहेत। करिश्मा कांदा का बारीक चिरलेला 1 वाटी कांदा, हे आता मिक्स करायचं आहे। चवीपुरतं मीठ, हे सगळं आपण आता एकत्र सगळं मिक्स करायचं। सर्व असं एकत्र मिक्स करून ह्याचा आपण आता लाडू बांधायचे। तर आमच्याकडे याला उंड बोलतात कोल्हापुरात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा। हे असं मी आता याचे लाडू बांधणार आहे। मिठामुळे थोडं पाणी सुटतं याला, त्याला काय होत नाही, छान होते। पण कांदा मिरची भरपूर घालायची, जिरं।
आता पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात मी 1 तांबे पाणी ओतून गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यावरती आता हे आपण ठेवायचं. हे आता 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. हां, हे बघा मैत्रिणींनो, आपली आंबट तिखट चविष्ट अस्सल कोल्हापुरी आंबाड्याची भाजी कशी वाटली मला सांगा. याला भाकरीबरोबर खावा. ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, कोणतीही भाकरी चालेल, चपाती चालेल, कशासोबतही खावा, छान लागते. आणि पुढची रेसिपी कुठली पाहिजे कमेंटमध्ये सांगा. तर असा होता आजचा आपला भाजीचा रेसिपी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.